डुर 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 असा आवाज येत असतो. ड्राव 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 डुर डुर आवाज येत असतो. चिखला मातीच्या घराच्या आजूबाजूचे मळ्यामध्ये राबणारे ह्या सगळ्यांना एक आवाज येत असतो. पावसाळ्यामध्ये डुर 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 असा आवाज येत असतो. ड्राव 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 डुर डुर आवाज येत असतो. तो भेंडकोळ्यांचा आवाज असतो. जशी एक श्वानाची भाषा आहे, म्हणजे त्याला अलीकडच्या काळात कुत्र्याची भाषा म्हणतात. जशी एक वानराची भाषा आहे, तशीच भेंडकोळीची भाषा आहे, भेंडकोळ्यांची भाषा आहे. ड्रॉ 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 ड्रॉ. त्याच प्रकारे निवडणुका आल्या की आपल्या ह्या दोन भेंडकोळ्याच्या आवाजासारखे दोन आवाज येतात. एका बाजूला आवाज येते असदुद्दीन ओवैसीचा, सीजनल, बरोबर, जयश्री पाटील बरोबर सांगतात. तर दुसऱ्या बाजूला येते राज ठाकरेचा. आता या दोघांची निंदा करावी तेवढी कमी आहे. आता विचाराचीच नालस्ती असेल तर त्यांच्या समोर बोलण्यापेक्षा त्यांना सुनावलेलं बरं. आणि त्यांना सुनावत असताना मला हे म्हणायचं आहे, राज ठाकरे ज्या प्रकारे अश्लील भाष्य माजलेत वगैरे शिट्ट्या वाजवून घेण्यासाठी, तसं तर आमची म्हणजे या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हरिभाऊ अनविलकरांचा फड जेव्हा लागतो त्यावेळेस पिर्र शिट्ट्या वाजतात, हे आवाज होतय. आमची लाडकी नृत्यांगना महाराष्ट्राची गौतमी पाटील, तिच्या नृत्यावर सुद्धा तरुणाई शिट्या मारते, आनंद व्यक्त करते. तसा हा राज ठाकरे हा जेव्हा व्यक्त होतो तेव्हा सुद्धा लोकांना शिट्याच मारल्यासारखं वाजवायसारखं वाटतंय. एक वेगळंच एंटरटेनमेंट आहे. मला हे समजत नाही की माज सारखे शब्द बोलणाऱ्या राज ठाकरेंना जे समर्थन करतात ते काय बिळात जाऊन बसलेत का? हे वक्तव्य चालतंय का लोकतंत्रामध्ये? ही भाषा आहे का लोकतंत्रातली? मला राज ठाकरेंना विचारायचंय. मला असं वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेची दुपटी नाही आहे. हे कारण आहे राज ठाकरेवर बोलण्याचं. कारण राज ठाकरे सारख्याच अपप्रवृत्त विचारानं मुंबईला आर्थिक राजधानी पासून दूर दूर नेण्याचे प्रयत्न होत असतात. हेच ते विचार आहेत.